अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 31 दर्शन महिमा। मरणसमयी संतांच्या दर्शनाचा महिमा। दृष्टीपुढे संतचरण असता जया प्राणिया मरण, धन्य देह तो कृष्णार्पण, पुनर्जनन नाही त्या। संतांची या दृष्टी सन्मुख, मरण नव्हे ते वैकुंठ सुख, जिंकिला तेणे मृत्यूलोक, न पुनर्भव शोक तया। संता देखता देह त्यागती, तया नाही पुनरावृत्ती, तीच सर्व पापांची निष्कृती, उद्धारगती पावला। आनखाग्र संतावलोकन, करिता करिता जे देहपतन, तया काय म्हणावे मरण, निजोद्धरण ते साचे। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो। मागील अध्यायात सप्तशृंगी देवीच्या भक्ताची कथा सांगितली। तसेच माधवरावांचा नवस साईबाबांनी कसा फेडवून घेतला, खुशाल शेठला आणि रामलालला स्वप्नात कसे दर्शन दिले आणि रामलालला आपल्या निर्वाणापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत स्वतःच्या जवळ साईंनी कसे ठेवून घेतले याचेही वर्णन मागे झाले। त्याहून अपूर्व कथा ही चालू कथा श्रोत्यांनी अत्यंत लक्ष देऊन ऐकावी। एक संन्यासी मानस सरोवराला जात असताना मुक्ती कसा लाभला, बालकराम मानकर, तात्यासाहेब नूलकर आणि मेघा यांचाही हेतू साईंनी कसा पुरवला हे तर मनुष्य, परंतु एका क्रूर वाघालाही आपल्या पदावर जागा कशी दिली पायांजवळ। आणि या कथा या अध्यायात फार मोठ्या आहेत, पण या ग्रंथाचा विस्तार वाढेल म्हणून त्या संक्षिप्तपणे सार काढून सांगतो, म्हणजे त्या कल्याणकारक होतील। मरणसमयी जशी बुद्धी किंवा विचार असतो त्याप्रमाणे प्राण्यांना पुढचा जन्म लाभतो। पहा, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे, यम यम वापी स्मरणं भाव त्यज्यन्ते कलेवरम, तम तमेव वैती कौंतेय सदा तद्भाव भावितः। म्हणजे अर्थ याचा असा आहे की अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावनांचे स्मरण करत देह सोडतो, त्याच भावामध्ये सदा रंगून गेल्यामुळे त्याच भावनेला किंवा भावाला पावतो। उदाहरणार्थ, किडे भीतीने भ्रमर होतात आणि हरिणीवर जडलेल्या प्रीतीमुळे, म्हणजे स्वतः संसाराचा संपूर्ण त्याग केलेला असून सुद्धा जो जडभरत राजा होता, त्या राजाला पुन्हा हरणावर असलेल्या त्याच्या प्रीतीमुळे पुढच्या जन्मात हरणाच्या योनीत जन्म घ्यावा लागला। जडभरत हा ऋषभदेवचा मुलगा होता। वडिलांनंतर अनेक वर्षे उत्तम प्रकारे राज्य आणि संसार करून निवृत्त झाला आणि वनात जाऊन ईश्वर भक्ती करत काळ घालवू लागला। एकदा वंडकी नावाच्या नदीवर जप करत बसला असताना तहानेने व्याकुळ झालेली एक हरिणी तिथे आली आणि पाणी पिऊ लागली। इतक्यात तिच्या कानावर सिंहाची भयंकर डरकाळी आली आणि पळून जाण्यासाठी दुसरी जागा नसल्याने तिने नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जोराने उडी मारली। तिच्या पोटात गर्भ होता, तो यामुळे नदीत निसटून पडला, परंतु त्याची पर्वा न करता ती हरिणी पलीकडे एका गुहेत जाऊन पोहोचली, परंतु भीतीमुळे व थकल्यामुळे ती लगेच मरण पावली। इकडे भरत राजाला त्या निराधार हरणीच्या बछड्याला नदीत वाहत जाताना पाहून दया आली आणि त्या बछड्याला त्या भरत राजाने उचलून घेतले आणि आश्रमात घेऊन आले। तेथे त्याची पोटच्या पोराप्रमाणे खाण्यापिण्याची व्यवस्था, इतर जंगली श्वापदांपासून संरक्षण आणि प्रेमाने लाड करण्यात त्यांचा सर्व वेळ जाऊ लागला। ते हरणीचे बछडे सदा त्यांच्याजवळ असे आणि त्याशिवाय भरत राजाला करमत नसे। पुढे पुढे तर भरत राजाचे ईश्वराकडचे लक्षही कमी झाले आणि रात्रंदिवस ते बछड्याचाच विचार करू लागले। काय आश्चर्य पहा, योग मार्गात विघ्न येते म्हणून ज्यांनी कारभार, स्त्री, पुत्र वगैरेंचा त्याग केला, तेच एका यत्किंचित म्हणजे क्षुल्लक कमी महत्त्वाच्या हरणीच्या बछड्याच्या मोहात आसक्त व्हावेत। म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी। असो, काळ कोणासाठी थांबत नाही। भरत राजाचा मृत्यू जवळ आला। शेवटचा श्वास ते घेत असताना त्यांच्यासमोर जणू काय ज्याला सर्व समजले होते ते हरणीचे बच्चे
दीन वदनाने शोकाकुळ होऊन समोरच बसले होते. भरत राजा त्याची ही स्थिती पाहत होते आणि अशाच आसक्त स्थितीत भरतराजांचा प्राण सुटला. अंते मतिः सा गतिः या न्यायाप्रमाणेच त्यांना मुक्ती मिळाली नाहीच आणि मनुष्य योनीही न मिळता पशु योनीत हरणाच्या पोटी भरतराजाला पुढे जन्म घ्यावा लागला. कारण की ते त्याचा विचार करत होते मरताना. एवढेच नव्हे तर पुन्हा आणखी एक जन्म ब्राह्मणाच्या कुळी घ्यावा लागला. अर्थात त्यांच्या पूर्वीच्या तपश्चर्येमुळे त्यांना या योनीतही मागच्या जन्माची आठवण होती, म्हणून पुढे त्यांनी कोणत्याही मोहापासून अगदी अलिप्त राहून आपला उद्धार पुढच्या जन्मात करून घेतला. शेवटच्या योनीत हे सदा जड म्हणजे मूर्ख आणि बधीर मुक्यासारखे वागत असत, कारण की त्यांचं लक्ष या सांसारिक मोहमायेमधून निघून गेलं होतं. म्हणून लोक त्यांना जडभरत असं म्हणून संबोधत होते. ही होती जडभरताची गोष्ट. अंतकाळी जे जे रूप डोळ्यांसमोर असते त्याच रूपाने पुन्हा जन्म घेतला जातो. भगवंताच्या चरणी लीन झालेले असल्यास त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात श्रीकृष्ण भगवान असेच म्हणतात की अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. याचा अर्थ असा, कृष्ण म्हणतायत की अंतकाळी जो माझे स्मरण करत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला प्रापावतो, म्हणजे पुन्हा जन्म घेत नसतो, यात संशय नाही. याचकरता भगवंताचे नामस्मरण करत राहण्याची सवय लावली पाहिजे, म्हणजे ऐनवेळी गांगरून जाऊ नये, म्हणजे कन्फ्यूज होऊ नये आणि भगवंताची आठवण नेहमी राहावी. श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यार्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयः. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कृष्ण म्हणतायत की यासाठी सर्व काळ माझे स्मरण कर, म्हणजे ईश्वराचे स्मरण कर, आणि युद्ध कर, म्हणजे तुझं कर्म कर. माझ्या ठाई म्हणजे माझ्या ठिकाणी तुझं मन बुद्धी अर्पण करून वागलास म्हणजे तू मलाच पावशील, यात संशय नाही, असं कृष्ण म्हणतोय अर्जुनाला. आयुष्यभर जागृत राहिला परंतु मरणसमयी जर झोपून गेला तर त्याने ज्या कारणासाठी म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी जो सत्संग केला तोही फुकट जातो. म्हणून भावार्थी भक्त म्हणजे ज्यांची श्रद्धा आहे कोणावरही, कोणत्याही देवावर, गुरूंवर, त्या भक्ताने आपली मृत्यूनंतरच्या पुढच्या गतीची व्यवस्था संतांच्या हाती सोपवून ठेवावी. आणि तसे ते ठेवतात, कारण मृत्यूनंतर जन्म घेण्याची किंवा न घेण्याची गोष्ट त्यांनाच ठाऊक असते, गुरूंना. अखेरचे सोबती तेच एकटे असतात. याविषयीची साईंसमोर घडलेली एक गोड गोष्ट ऐकली तर श्रोत्यांना साईंचे भक्तांबद्दलचे पोटच्या पोराप्रमाणे जे प्रेम आहे ते दिसून येईल. कोठे मद्रास म्हणजे चेन्नई, कोठे शिर्डी आणि कोठे मानस सरोवर, तिथली उंच चढण. परंतु भक्तांची वेळ आली की बाबा त्यांना आपल्या पायाशी ओढून आणतात. एकदा विजयानंद नावाचा मद्रास येथे राहणारा एक संन्यासी मद्रासहून म्हणजे चेन्नईहून मानस सरोवराला जाण्यासाठी मोठ्या उत्साहाने उल्हासाने निघाला. एका जापानी प्रवासी जो होता, एक जापानी, त्याच्याजवळचा मानस सरोवराचा नकाशा मॅप पाहून ते सरोवर म्हणजे तो तलाव पाहण्याचा विजयानंदांचा पक्का निश्चय झाला. वाटेत शिर्डी गाव लागला. साईबाबांच्या दैवी शक्तीची कीर्ती ऐकली आणि त्यांच्या दर्शनाची उत्कट इच्छा धरून त्यांचा ठिकाणा शोधत तो गावात आला. साई महाराज मोठे संत आहेत, त्यांची कीर्ती मोठी व जगात प्रसिद्ध आहे हे ऐकून त्यांचे दर्शन घेण्याच्या हेतूने तो संन्यासी विजयानंद त्या वाटेने जाताना शिर्डीत थांबला. ज्याला पुढे मानस सरोवराला जायचं होतं तो शिर्डीत आल्यावर तिथे थांबला साईंची भेट घेण्यासाठी. त्या काळी शिर्डीत हरिद्वारचे सोमदेवजी स्वामी राहत होते. त्यांची व या संन्याशाची विजयानंदाची भक्तमंडळीत सहज भेट झाली असता संन्याशाने म्हणजे विजयानंदाने त्यांना म्हणजे हरिद्वारचे जे सोमदेवजी स्वामी त्यांना मानस सरोवर किती दूर आहे शिर्डीहून असे विचारले. त्यावर स्वामीजींनी सांगितले की गंगोत्रीपासून 500 मैल.
म्हणजे 800 किलोमीटर गंगोत्रीपासून आहे. तेथे फार बर्फ पडतो. प्रत्येक 50 कोसात म्हणजे 100 मैलांच्या अंतरावर म्हणजे 160 किलोमीटरनंतर भाषा बदलते. भूतान या देशात राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना शंका येते आणि परदेशी प्रवाशांना फार त्रास होतो. हे त्या काळची गोष्ट सांगतायत. जवळपास 100 वर्षांपूर्वी, त्यापेक्षा जास्त पूर्वीची ही गोष्ट आहे. स्वामींच्या तोंडची ही हकीकत ऐकून संन्यासी निरुत्साही झाला. तो विजयानंद, ज्याला मानस सरोवर पाहायचा होता, त्याचे मन डळमळीत झाले आणि तो काळजीत पडला. संन्याशाने मग साईबाबांचे दर्शन घेतले आणि पायी लोटांगण घातले आणि चित्त सुप्रसन्न झाल्याने तो तेथेच शिर्डीतच आसन घालून बसला. इतक्यात बाबांची वृत्ती खवळली आणि ते तेथील मंडळींना म्हणाले, साईबाबा, हाकलून द्या या संन्याशाला, याची सोबत कामाची नाही. आधी तो संन्याशी शिर्डीत नवखा होता. बाबांच्या स्वभावाबद्दल त्याला काही ठाऊक नव्हते. बाबांचे ओरडणे ऐकून जरी तो मनात शर्मिंदा झाला म्हणजे खजील झाला, तरी इतर भक्त बाबांची सेवा करत होते ती पाहत तो तिथे बसला. प्रातःकाळचा तो दरबार होता. मशिदीत मंडळी खच्चून जमली होती. भक्तांनी आणलेले पूजेचे साहित्य आणि ते करत असलेली बाबांची विधिपूर्वक पूजा पाहून तो संन्यासी विजयानंद थक्क झाला. कोणी बाबांचे पाय धुत होते. पळीत पायाच्या अंगठ्याने तीर्थ घेऊन शुद्ध भावाने ते प्राशन करत होते, तर कोणी भक्त ते डोळ्यांना लावत होते. कोणी साईंना गंध लावत होते, तर कोणी अत्तर आणि इतर सुगंधी द्रव्य अंगाला फासत होते. सर्व भक्त ब्राह्मण, शूद्र वगैरे जातींची आपापसातील शिवाशिवीची बंधने विसरून गेले होते. बाबा जरी त्याला रागाने बोलले होते तरी संन्याशाला त्यांच्याबद्दल प्रेम उचंबळून आले आणि त्याचे पाऊल मागे निघेना आणि बसल्या जागेवरून त्याला उठवेना. असो, अशा प्रकारे तो संन्यासी शिर्डीत 2 दिवस राहिला. तोच त्याला आपली आई, जी मद्रासला त्याच्या घरी आहे, ती त्याच्या गावी मरणाला टेकली असल्याचे पत्र मिळालं. त्यामुळे तो संन्यासी विजयानंद उदास झाला. आईला भेटायचे मनात येऊन स्वदेशी परत जाण्याचा त्याचा विचार झाला, परंतु बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय त्याला तेथून पाय काढवेना. मग ते पत्र हातात घेऊन तो मशिदीत गेला साईंकडे आणि आईच्या प्रकृतीबद्दल सांगून बाबांना विनंती करू लागला की, हे समर्थ साई महाराज, मनात आईला भेटण्याची ओढ लागली आहे. प्रसन्न होऊन मला जाण्याची आज्ञा द्या आणि प्रवासाला निघालेल्या माझ्यावर कृपा करा. असं तो साईंना विनंती करतोय की मला रिटर्न माझ्या घरी मद्रासला जाऊ द्या. संन्याशाने धावत जाऊन बाबांचे चरण पकडले आणि तो पुन्हा म्हणाला साईंना की कृपा करून मला आज्ञा द्या. माझी आई जमिनीला खिळलेली असेल आणि प्राण कंठात आणून माझी वाट पाहत असेल. तिच्याशी माझी नजरभेट तरी होऊ द्या, म्हणजे तिचा शेवट सुखाचा होईल. परंतु साई समर्थ अंतर्ज्ञानी होते, म्हणजे त्यांना माहीत होतं की भविष्यात काय होणार आहे. त्यांना संन्याशाचेच आयुष्य संपत आल्याचे कळले होते. म्हणून त्या संन्याशाला, विजयानंदला साई काय म्हणाले ते लक्ष देऊन ऐका. साई त्याला म्हणताय की इतका आईचा लळा होता तर हा संन्याशाचा पोशाख का स्वीकारलास? या वेशाला माझेपणा किंवा माया ममता शोभत नसते. अशाने तू भगव्या वस्त्राला काळीमा लावला आहेस. दुःखी होऊ नकोस. जाऊन स्वस्थ बैस. थोडे दिवस जाऊ दे, मग पुढचा विचार आपण पुढे करू. मनात धीर धर. वाड्यात फार चोर येतात. दारे नीट बंद करून सावध असावे, नाहीतर ते चोर सगळे लुटून नेतील आणि जोराने हल्ला करतील. ऐश्वर्य सदा टिकणारे नसते. शरीर सदा म्हणजे नेहमीच नाशवंत म्हणजे नाश पावणारे असते. मरण सदा अगदी जवळ आलेले जाणून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवावे. या लोकी म्हणजे या पृथ्वीवर, या संसारात आपल्या देह म्हणजे शरीर, पत्नी म्हणजे बायको आणि मुले वगैरे याविषयी मी, माझे असा जो अभिमान असतो आणि ज्यामुळे 3 प्रकारची दुःखे उत्पन्न होतात, त्याला इहलोकाचा म्हणजे या पृथ्वी लोकाचा अनर्थ म्हणतात. दुसरा अनर्थ पारलौकिक असतो. लोक ज्या परलोकाची इच्छा करतात, म्हणजे स्वर्ग पाहिजे, वैकुंठ पाहिजे, मेल्यानंतर कुठे ठराविक ठिकाण पाहिजे बुवा, तर त्या परलोकाची जे इच्छा करतात ते परलोकही मोक्ष प्राप्त करण्यात अडथळा आणणारे असतात आणि सदा अधोमुख असतात. म्हणजे त्या लोकात जरी गेलं, समजा स्वर्गात जरी गेलं, तर तिथलं पुण्य संपल्यानंतर तिथून आत्मा परत खाली पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी, पापपुण्य भोगण्यासाठी, सुखदुःख भोगण्यासाठी पृथ्वीवर म्हणजे इहलोकावर परत येण्याचा आत्म्याचा संभव असतो.
शक्यता असते. परलोकात पुण्य गोळा करता येत नाही, म्हणजे स्वर्गात. परलोकाची प्राप्ती निर्भय नसते, कारण तेथूनही पुण्याचा साठा संपला, म्हणजे तुमच्या चांगल्या कर्मांच्या बळावर तुम्ही तिथे पोचलात आणि तिथून मग तुमचं पुण्याचा साठा जेव्हा संपून जाईल, जो या जन्मात पृथ्वीवर तुम्ही जगलेला आहात, मिळवलेला आहात, तो साठा तिथे संपला की तुम्हाला परत एकदा खाली या लोकात, भूलोकात पडण्याची भीती असते. असे हे ऐहिक म्हणजे सांसारिक आणि आमुष्किक म्हणजे पारलौकिक दुसऱ्या ग्रहावरचं असे दोन्हीही भोग आपत्ती आणणारे आहेत, म्हणजे अनर्थकारी आहेत, म्हणजे यांच्याने फार फायदा होणार नाही आहे. म्हणून त्यांचा सर्वस्वी त्याग केला दोन्ही प्रकारच्या भोगांचा, तरच तो आनंद उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. संसाराचा ज्यांना वीट आला असेल आणि जे हरिचरणी अढळपणे म्हणजे न डगमगता रंगून गेले असतील, म्हणजे फुल्ली फोकस्ड असतील, त्यांच्या संसार बंधनाची गाठच सुटली, म्हणजे ते संसाराच्या जन्ममरणाच्या बंधनातून मोकळे झाले आणि अविद्येचा पगडा उठला, म्हणजे ते ज्ञानी झाले असे समजावे. हरीचे भजन आणि नामस्मरण यात जम बसला, म्हणजे हे जमायला लागलं की पाप, ताप म्हणजे दुःख, दैन्य म्हणजे गरिबी वगैरे सर्व आपोआप घालवले जातात. हरी म्हणजे ईश्वर जर मोठ्या प्रेमाने ध्यानात आणला तर तो संकटात उडी घालून आपल्याला वाचवतो. तुझी पूर्वजन्मीची पुण्याई मोठी, म्हणूनच हे ठिकाण आवडून तू येथे आला आहेस. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष दे आणि जीवाचे सार्थक करून घे. उद्यापासून श्रीमद भागवत पुराणाचा मनापासून खरा अभ्यास सुरू कर. या ग्रंथाचे काया, वाचा, मने म्हणजे शरीराने, शब्दांनी आणि मनाने 3 सप्ताह कर, म्हणजे 3 आठवडे वाचन कर, पारायण कर भागवताचे. सर्व इच्छांचा त्याग करून पुन्हा पुन्हा खोल विचार करण्याच्या तत्परतेने या ग्रंथाचे श्रवण कर किंवा श्रद्धेने वाचन कर, म्हणजे भगवंत प्रसन्न होईल, सर्व दुःखांचा अंत करेल आणि माया मोह शांत होऊन तुला अत्यंत सुख लाभेल. शौच मार्जन आणि स्नान करून, म्हणजे सकाळचे विधी आटोपून शुद्ध होऊन श्रीहरीच्या चरणी मन लावून हे व्रत म्हणजे हे वाचनाचं नियम यथास्थित म्हणजे जसा आहे तसा पूर्ण कर, म्हणजे तुझी प्रपंचातील आसक्ती सुटेल, म्हणजे तुझ्या संसारातला मोह संपेल. असं साईबाबा त्या विजयानंद नावाच्या दक्षिण भारतीय मद्रासच्या संन्याशाला म्हणाले. स्वतः साईबाबांनी आपल्या देहाचे मरण जवळ आलेले पाहून हाच उपाय योजला होता आणि श्रीधर स्वामींचा रामविजय ग्रंथ की ज्याच्या वाचनाने मृत्युंजय म्हणजे कल्पाच्या अंती जगाचा संहार करणारा देवता म्हणजे शिवशंकर हा मृत्युंजयसुद्धा संतुष्ट होतो. ज्या ग्रंथाच्या वाचनाने म्हणजे शंकर प्रसन्न होतो रामविजय ग्रंथ वाचल्यावर, तर तो श्रीधर स्वामींनी लिहिलेला रामविजय ग्रंथ साईंनी स्वतःच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये वाचवून घेतला होता स्वतःसाठी. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी विजयानंद संन्याशाने शौच, मुखमार्जन, आंघोळ आटोपून बाबांना ओंजळभर फुले वाहून त्यांच्या चरणांची धूळ मस्तकाला लावली. नंतर भागवत, श्रीमद भागवत हे मराठी भाषेतील भागवत नसून संस्कृत भाषेतील श्रीमद भागवत पुराण असावे, कारण मद्रासच्या या संन्याशाला मराठी भाषा वाचणे शक्य नसणार. तर हे भागवत संस्कृतमधले त्याने बगलेत मारले, म्हणजे जवळ घेतले आणि वाचायला एकांत पाहिजे म्हणून लेंडी बागेची मौजेची शांत जागा पसंत पडून तेथे तो गेला असता तेथे आसन घालून त्याने पारायण सुरू केले. संन्याशीच ते आणि ईश्वराची भक्ती करणारे त्यांनी 2 सप्ताह पूर्ण केले. 3रा सप्ताह करायला घेतला आणि एकाएकी त्यांना अस्वस्थता वाटली. अशक्तता वाढू लागल्याने सप्ताह तसाच अपुरा टाकून अर्धवट सोडून ते वाड्यात परत आले. कष्टाने 2 दिवस वाड्यात काढले आणि 3रा दिवस उजाडताच त्या विजयानंद बुवांनी डोळे झाकले, म्हणजे ते वारले. फकीर तो संन्यासी बाबांच्या मांडीवर आपले डोके ठेवून तो संन्यासी तेथे शांत झाला आणि देहमुक्त होऊन शारीरिक किंवा ऐहिक म्हणजे शरीराच्या किंवा संसाराच्या विषयांची म्हणजे कोणत्याही लोभाची, मोहाची आसक्ती नष्ट झालेला असा तो झाला मरणाआधी.
कारण त्याने श्रीमद भागवत वाचनात वेळ घालवला. संन्याशाच्या मृत्यूबद्दल साईबाबांना कळवल्यावर त्यांनी त्याचा देह दिवसभर तसाच ठेवावा अशी आज्ञा दिली आणि साईबाबा म्हणाले की इतक्यात त्याला पुरून टाकू नका. आता पुरून टाकू नका असं का म्हणाले? कारण हिंदू धर्माप्रमाणे बाकीच्यांचे प्रेत जाळत असले तरी संन्यासी जे आहेत त्या संन्याशांचे प्रेत हिंदू धर्मात जाळत नसतात, तर ते भूमीत दाटतात, म्हणजे समाधी बांधली जाते. म्हणून साईबाबा म्हणाले की त्याला पुरून टाका, पण आत्ता नको, इतक्यात नको. बाबा असे म्हणाले म्हणून संन्याशाचे प्रेत कदाचित पुन्हा जिवंत होईल अशी मनात फार आशा धरून लोकांनी त्या प्रेताचा सांभाळ केला. एकदा गेलेला प्राण कधी पुन्हा परत येत असतो का? परंतु बाबांचा शब्द म्हणजे त्यांना खात्रीचा पुरावा वाटत असे, म्हणून त्यांनी त्या संन्याशाच्या देहाचे रक्षण केले, डेड बॉडीचे. पुढे त्याचा उपयोग झाला. वारसाशिवायचे ते प्रेत, म्हणजे ज्याचा कोणी वारस नाही आहे, त्याला सांभाळणारं कोणी नाही आहे, त्याचा विधी करणारं कोणी नाही आहे, असं ते प्रेत सांभाळलं गेलं लोकांकडून आणि पोलिसांचा संशय फिटला. जो एकदा मेला त्याचे अस्तित्व पुन्हा कोठले, मेलेल्याला जिवंत कसे करावे हे काय बाबांना ठाऊक नव्हते. परंतु या ठिकाणी ते प्रेत योग्य चौकशीशिवाय जमिनीत पुरले जाऊ नये, म्हणजे सरकार दरबारी चौकशी व्हावी, पोलिसांची वगैरे सगळी कायदेशीररित्या चौकशी झाल्याशिवाय हे प्रेत पुरलं जाऊ नये, हाच साईबाबांचा हेतू होता. म्हणून ते म्हणाले होते की इतक्यात पुरू नका, निवारसी प्रेत पुरले जाऊ नये, म्हणून बाबांची ही बतावणी होती, म्हणजे सूचना होती. पुढे हे सर्व संपले. यथाविधी प्रेताचा संस्कार झाला, योग्य जागी ते पुरले गेले आणि संतांचे कार्य पूर्ण झाले, म्हणजे साईबाबांचे संन्याशाला सद्गती देण्याचे, योग्य मार्ग दाखवण्याचे, संसारातून त्याच्या आईच्या आणि त्याच्या मानस सरोवराच्या यात्रेच्या अपेक्षेतून त्याला दूर काढून ईश्वराच्या कार्याकडे, ईश्वराच्या गुणांकडे वळवण्याचं ते जे उद्देश साईबाबांनी त्याला दिलं आणि त्याचा उद्धार करण्याचा मार्ग त्याला दाखवला, ते कार्य संतांचं म्हणजे साईंचं पूर्ण झालं. आता आणखी एक गोष्ट श्रोत्यांसाठी वर्णन करून सांगतो. क्षणभर काळजीपूर्वक मन लावून ऐका, म्हणजे साईबाबांची व्यापकता दिसून येईल. बाळकराम नावाचे बाबांचे मोठे भक्त होते. त्यांचे आडनाव मानकर होते, बाळकराम मानकर, आणि ते गृहस्थाश्रमी होते, म्हणजे संसार होता त्यांचा. पुढे त्यांची पत्नी वारल्याने गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पाडण्यात अडथळा आला आणि त्यांची मनाची शांती ढळली. परंतु त्यांना अत्यंत श्रेष्ठ भाग्याची प्राप्ती झाली. पूर्वजन्मी म्हणजे मागच्या जन्मात कमावलेल्या पुण्याच्या फळाचा लाभ म्हणून साईंच्या चरणांचा सहवास त्यांना या जन्मात लाभला आणि त्यांच्या ठिकाणी म्हणजे साईंच्या ठिकाणी आढळ भक्ती जडून संसाराबद्दल बाळकराम मानकरांना पूर्ण वैराग्य उत्पन्न झाले. संसारातील अपेक्षा, हेतू, इच्छा इत्यादींचे जाळे आणि मुलांचं बाळांचं यांची सर्व बंधनं तोडून असामान्य भाग्याचे हे मानकर संसाराबाहेर पडले. पहा, परमार्थाच्या दारातील अडचण जी परसेवेची म्हणजे दुसऱ्याच्या जवळ नोकरी करण्याची ही मोहनमाळा आपल्या मुलाच्या गळ्यात घालून म्हणजे त्याला नोकरीला लावून या लोकातील म्हणजे या पृथ्वीवरचं संसारातली सर्व कर्तव्यांना त्यांनी टाळा दिला, म्हणजे कुलूप लावलं, म्हणजे संपवलं जबाबदाऱ्या. हाही एक प्रकारचा संन्यासच आहे. संन्यासाचे अनेक प्रकार आहेत, परंतु ज्यात प्रयत्न करून ब्रह्मज्ञान मिळवले जात नसेल तर तो पुढे पावलोपावली त्रास उत्पन्न करतो संन्यास. म्हणून या मूर्तिमंत उदार असलेल्या साईनाथांनी बाळकराम मानकरांची अनन्य भक्ती पाहून त्यांच्यावर कृपा करण्याचे मनावर घेतले साईंनी, आणि त्यांनी म्हणजे साईंनी बाळकराम मानकरांचे वैराग्य पक्के केले. अनंत जन्मांच्या संस्कारांचे आवरण असल्याने मानकरांचे चंचल मन स्थिर राहत नव्हते. मनोराज्यांचे प्रबळ तरंग उठून त्यांचे वैराग्य कायम टिकत नव्हते. शिर्डीच माझे स्थान नव्हे, मी तर देश काळ यांच्या मर्यादा नसलेला आहे हे पुराव्यासकट दाखवण्याकरता बाबांनी मानकरांना आज्ञा केली.
बाबा म्हणतायत मानकरांना की शिर्डीचे राहणे तुमचे आता पुरे झाले आहे. हे वाट खर्चाकरता 12 रुपये घे आणि मच्छिंद्रगडाला तप करण्यासाठी जाऊन सुख प्राप्त करण्याच्या निश्चयाने तिथे बैस, असं साईबाबा मानकरांना म्हणाले. साईबाबांचे हे शब्द ऐकून मानकरांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य करून म्हणजे मानली आणि साष्टांग लोटांगण नमस्कार करून त्यांच्या चरणांना मानकरांनी नमस्कार केला. मग ते अतिनम्र होऊन बाबांना म्हणाले. मानकर म्हणतायत साईबाबांना की जेथे आपले दर्शन नाही तेथे जाऊन मी काय करावे. येथे आपल्या पायांचे नित्य दर्शन होते, तीर्थसेवन होते आणि अर्थात रात्रंदिवस तुमचे चिंतन चालते, म्हणजे विचारांमध्ये तुम्ही असतात साई. तेथे क्षुद्र म्हणजे कमी, कमतरता असलेला, नादान म्हणजे न समजणारा मी एकटाच असेन जिथे तुम्ही मला पाठवताय मच्छिंद्रगडावर. तरी बाबा, आपण जवळ नसताना तेथे माझे कोणते कल्याण असेल. त्या ठिकाणी तुम्ही मला का धाडतात, म्हणजे कशाला पाठवताय, हे जाणायला मी समर्थ नाही, असं म्हणाले मानकर. परंतु नंतर लगेच मानकरांच्या मनात विचार आला की भक्ताने आपल्या गुरूंच्या वचनाबद्दल थोडासाही संशय धरू नये. म्हणून ते संशयरहित होऊन पुन्हा मानकर साईंना पुढे म्हणाले की साईबाबा, मला क्षमा करा. माझे ते क्षुद्र बुद्धीचे विचार होते ज्यामुळे मी संशयित झालो, म्हणजे मला डाऊट आला तुमच्या निर्णयाचा. माझी मलाच लाज वाटते. असला संशय मला शोभत नाही. मी तर आपला आज्ञाधारक आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणे मी वागतो. आपल्या नामस्मरणात म्हणजे तुमच्या नावाचं आठवण करण्यात मी मग्न होऊन तल्लीन होऊन मी आपल्या प्रभावाने गडावर सुद्धा राहीन. तेथे सुद्धा मी आपले ध्यान करीन. हेच माझे एकसारखे तप असेल, म्हणजे हीच माझी तपश्चर्या आहे. हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. तुम्हाला मी अनन्यपणे शरण आलेलो आहे. माझी कोठेही जाण्या येण्याची स्थिती तुमच्या हाती सोपवली असता माझ्या मनात असला विचार काय यावा. तुमच्या आज्ञेच्या स्वप्रभावाने मला तेथेही शांतता लाभेल. तुमचे असे सामर्थ्य असताना मी उगाच चिंता कशाला वाहावी, म्हणजे का करायची मी चिंता, असं मानकर स्वतःच नंतर साईंना लगेच म्हणाले. साई समर्थ हे अनादी ब्रह्म आहेत. त्यांचे शब्द म्हणजे खात्रीचे आणि निश्चयाचे भाषण असते. जो विश्वास ठेवून पाहिल त्यांच्या शब्दांवर त्याला पूर्ण अनुभव येईल. मग साईबाबा बाळकराम मानकरांना पुढे म्हणाले की माझे शब्द नीट जागा होऊन ऐक, म्हणजे लक्षपूर्वक ऐक. शंका कुशंकांच्या फार कष्टात पडू नकोस, म्हणजे डाऊट घेऊ नकोस. ताबडतोब मच्छिंद्रगडाला जा. दररोज 3 वेळा तिथे तप कर. काही दिवस घालवल्यानंतर स्वानंदाने तू परिपूर्ण होशील, असं साईबाबा मानकरांना म्हणाले. हे आश्वासन ऐकल्यावर पुढे काय बोलावे हे न समजून मानकर गप्प झाले आणि मच्छिंद्रगडाकडे जाण्यासाठी निघाले. पुन्हा साईंच्या चरणांना वंदन करून उदी प्रसाद आणि आशीर्वचन म्हणजे आशीर्वाद घेऊन स्वस्थ मनाने मच्छिंद्रगडाच्या ठिकाणी मानकर निघाले. शुद्ध निर्मळ पाणी असलेल्या आणि मंद मंद वारा वाहत असलेल्या त्या सुंदर जागी मच्छिंद्रगडावर पोहोचून त्यांना समाधान वाटले. असो, साईबाबांनी पाठवलेले परंतु साईंपासून दुरावलेले असे मानकर तेथे गडावर राहून बाबांच्या सांगण्याप्रमाणे आणि नेमून दिल्याप्रमाणे तपाचे आचरण करते झाले. बाबांचा चमत्कार पहा. मानकर तपात गढलेले असताना, म्हणजे तप जेव्हा करत होते रोज नियमित, तेव्हा साईबाबांनी गडावर त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि मानकरांना स्वतः तसा अनुभव आला. ध्यानात मग्न असलेल्या आपल्या ध्येयाचे साक्षात दर्शन होईल यात काही आश्चर्य नाही. परंतु मानकरांनी तर जागृत अवस्थेत म्हणजे जागे असताना, आसन घालून बसलेले असताना साई समर्थांना स्वतःसमोर तिथे उपस्थित असलेलं पाहिलं. केवळ डोळ्यांनी नाही पाहिलं, तर बाळकरामांनी साईबाबांना त्या गडावर समक्ष म्हणजे समोरून विचारलं की बाबा, मला येथे तुम्ही का धाडले, कशाला पाठवलं. त्यावर बाबांनी काय उत्तर दिलं पहा. साईबाबा त्याला म्हणतायत दर्शन दिल्यावर शिर्डीमध्ये बाळकरामाला की तू शिर्डीत असताना तुझ्या मनात नाना प्रकारचे विचार उठू लागले होते. म्हणून तुझ्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी येथे या गडावर येण्यासाठी तुला मी आज्ञा दिली. पृथ्वी, आप म्हणजे पाणी वगैरे पंचमहाभूत म्हणजे जे 5 प्रकारचे तत्व आहेत ज्यांनी ही सगळी सृष्टी, हा संसार, हे ब्रह्मांड बनलेले आहे, म्हणजे ज्याच्यात जमीन आहे, आप म्हणजे पाणी आहे, अग्नी म्हणजे आग आहे, वायू म्हणजे वारा आहे आणि आकाश तत्व, हे 5 तत्व
तर या वगैरे पंचमहाभूतांच्या मिश्रणाने संयोगाने थरावर थर ठेवून उभारलेल्या या 3.5 हात लांबीच्या घराच्या बाहेर म्हणजे तुझ्या शरीराच्या बाहेर तुझ्या दृष्टीने मी नव्हतो. म्हणजे तू मला माझ्या शरीरातच पाहत होतास की जिथे मी आहे, माझं शरीर आहे, म्हणजे तुझा साई तिथे आहे असंच तुला वाटत होतं. साई दुसरीकडेही सगळीकडे आहे हे तुला कळत नव्हतं. तेव्हा जो मी तेथे होतो तोच मी आता येथे या गडावर आहे. नीट स्वस्थ मनाने पाहून घे. तेथून म्हणजे शिर्डीहून तुला मी जे येथे पाठवले मच्छिंद्रगडावर ते याच कारणाने पाठवले होते की तुझं मन शांत व्हावं आणि सगळीकडे मी आहे हे तू ओळखावं, हे जाणून घे. असं साईबाबा त्याला दर्शन दिल्यावर मच्छिंद्रगडावर बाळकराम मानकरला म्हणाले. असो, पुढे या मानकरांनी मनात ठरवलेला काळ घालवल्यावर मुक्कामावर परत येण्यासाठी मच्छिंद्रगड सोडला. वांद्रे म्हणजे बांद्रा या गावी त्यांचे राहण्याचे ठिकाण होते. तेथे जाण्याचे त्यांचे मन झाले म्हणून पुण्यापासून दादरपर्यंत आगगाडीने प्रवास करण्याचे त्यांनी ठरवले. ते पुण्याच्या स्टेशनवर गेले आणि तिकीट घेण्याची वेळ झाल्यावर ते खिडकीपाशी पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या खिडकीजवळ आले. तोच एक चमत्कार घडला. त्यांनी खिडकीपाशी कमरेला लंगोटी घातलेला, खांद्यावर कांबळ घेतलेला, कुणब्याचा पोशाखात म्हणजे शेती करणाऱ्यांची एक जात आहे त्यांच्या कुळातला एक ओळख नसलेला प्रवासी पाहिला, ज्याने लंगोट घातली आणि खांद्यावर कांबळ घेतले. असा दादरचे तिकीट घेऊन तो कुणबी मागे फिरला. म्हणजे त्याने तिकीट काढलं होतं आणि बाळकराम मानकरने अजून तिकीट काढलं नव्हतं दादरचं. तर तो कुणबी मागे फिरला तो व्यक्ती आणि बाळकरामाची समोरासमोर भेट त्याची झाली आणि तो होताच ते जवळ आला तो बाळकरामच्या. त्याने बाळकरामांना विचारलं की कुठे जाता असं विचारलं आणि बाळकरामांनी दादरला जातो असं म्हणताच त्याच्या हातातलं त्याने काढलेलं जे तिकीट आहे त्या कुणब्याने, तर ते तिकीट त्याने खरोखर बाळकरामला देऊन टाकलं. आणि तो कुणबी म्हणाला की मीही दादरलाच जाणार होतो, परंतु येथचे दुसरे महत्त्वाचे काम करायचे आहे. म्हणजे इथे पुण्यात माझं काही काम आहे ते मला आठवलं म्हणून मी जाण्याचं रहित केलं, म्हणजे स्थगित केलं, कॅन्सल केलं. पदरचे पैसे खर्च असं तो म्हणाला. पदरचे पैसे खर्च करूनही जे तिकीट मिळवणं कठीण काम असतं, म्हणजे त्या काळात ते नक्कीच कठीण असणार. तेव्हा एवढ्या गाड्याही नसणार आणि त्या काळातल्या हिशोबाने ते तिकीट तितके त्याचा ठराविक कोटा असणार आणि ठराविक वेळीच ते मिळत असणार आणि तेही महाग असणार. तर त्या हिशोबाने लेखक लिहितोय की हे जे कठीण काम असतं तिकीट काढायचं, तर ते काही श्रम न करता मिळालं म्हणून मानकरांना फार समाधान वाटलं. पुढे त्या कुणब्याचे पैसे, ज्याने तिकीट दिलं होतं रेडीमेड आयतं फ्रीमध्ये, तर त्याचे पैसे चुकवण्यासाठी म्हणजे त्याला त्याचे पैसे तिकिटाचे परत देण्यासाठी मानकरांनी स्वतःच्या खिशातून काही पैसे काढले. तर तो कुणबी, तो व्यक्ती गर्दीत घुसला आणि कुठे निसटला हे कळलंच नाही. त्याला शोधायला बाळकरामांनी मानकरांनी फार प्रयत्न केला स्टेशनवर, परंतु तो सर्व निष्फळ झाला. इतक्यात आगगाडी येऊन पोचली, म्हणजे ट्रेन आली. पायात जोडा किंवा चप्पल नाही, म्हणजे बूट नाही, चप्पल नाही. डोक्याला एक जुना फाटका कपडा गुंडाळलेला, खांद्यावर कांबळ म्हणजे एक प्रकारचं काळं ब्लँकेट आणि कमरेला लंगोटी लावलेला असा हा कुणबी भाई कोण असावा बरे. भाडे नाही थोडके, म्हणजे तिकीट जे त्याने दिलं फ्रीमध्ये तर ते काही कमी किमतीचं तिकीट नव्हतं, त्याचं भाडं जास्त होतं आणि ते सुद्धा पदरचे रोकडे देऊन मला हे आभाराचे ओझे कशासाठी घातले, या कोड्याचा उलगडा मला होत नाही असं ते म्हणतायत. बाळकराम मानकर विचार करताय. अंतःकरणात उदार आणि परत फेडीची अपेक्षा न करणारा आणि बाहेरून कुणबी दिसणारा हा कोण असावा हे शेवटी अनिश्चित, म्हणजे समजलंच नाही, हे राहून गेलं अनिश्चित. याचा मानकरांना खेद वाटला, दुःख झालं. मग आश्चर्यचकित झालेले ते पुन्हा त्याची भेट व्हावी या उद्देशाने आगगाडी जागची हालेपर्यंत, म्हणजे ट्रेन डिपार्ट होईपर्यंत, निघेपर्यंत ते ट्रेनच्या दारातच थांबून राहिले मानकर. पुढे जेव्हा गाडी सुटली आणि भेटीची आशा अगदी खुंटली, म्हणजे की आता भेट होणारच नाही असं एकदा कळलं, हे पाहून
त्यांनी गाडीच्या दरवाजाचा दांडा पकडला आणि गाडीत उडी मारली, म्हणजे गाडीत चढले ते रेल्वेमध्ये. गडावर साईबाबांची प्रत्यक्ष भेट. आणि इकडे ही वेगळी घटना जिथे त्याला बाळकराम मानकरांना रेडीमेड तिकीट मिळालं फ्रीमध्ये अचानक अनोळखी व्यक्तीकडून, आणि तो व्यक्ती नंतर दिसलाही नाही. तर ही भक्ती आणि त्यांची जी भक्ती होती यांच्यासह साईपदी पूर्णपणे आसक्त असलेले हे शुद्ध अंतःकरणाचे भक्त मानकर शिर्डीत कृतार्थ झाले. साईबाबांच्या चरणरूपी कमळाला चिकटलेल्या धूळरूपी परागाच्या कणांभोवती साई नामाचा गुंजारव करत असलेले, म्हणजे गुणगुण करत असलेले भक्त भ्रमर, म्हणजे भक्तरूपी भुंगे बालक रामजी हे शिर्डीतच राहिले. म्हणजे ते तिकडे गेले नाहीत. म्हणजे ते दादरला वगैरे गेलेत, तिकडे घरी गेले असणार, पण ते शिर्डीतच पुढे राहिलेत. कधीकधी ते बाबांची आज्ञा घेऊन मुक्तारामाला बरोबर घेऊन शिर्डी सोडून बाहेर भटकत असत, परंतु शिर्डी हेच त्यांचे केंद्रस्थान होते. तेथेच वेळोवेळी ते परत येत असत, म्हणजे परत येत असत बाहेर फिरून, आणि तेथेच त्या पवित्र शिर्डीत त्यांचे देह विसर्जन झाले. म्हणजे त्यांनी आपले प्राण शिर्डीतच सोडले बाळकराम मानकरांनी. धन्य त्याचे पूर्वजन्मीचे शिल्लक राहिलेले भाग्य, की जो साईंच्या दृष्टीविषय होऊन, साईंचा दृष्टीविषय म्हणजे साईंसाठी महत्त्वाचा होऊन, त्यांच्या चरणी लय लावून म्हणजे तल्लीन होऊन कसल्याही भीतीशिवायचे मरण प्राप्त करतो. धन्य तात्यासाहेब नूलकर. तात्यासाहेब नूलकर हे पंढरपूर येथे सब जज असताना, म्हणजे उपन्यायाधीश असताना इंग्रजांच्या काळात, कैलासवासी नानासाहेब चांदोरकरांच्या सल्ल्याने इसवी सन 1909 साली, म्हणजे त्या वर्षामध्ये बाबांकडे शिर्डीला तात्यासाहेब नूलकर प्रथम आले. आल्याबरोबरच त्यांना काही अनुभव आल्याने त्यांची बाबांवर श्रद्धा बसली आणि ते शिर्डीसच येऊन राहिले. एकदा तात्यासाहेब नूलकरांच्या डोळ्याला भयंकर स्वरूपाचा विकार होऊन डोळे खूप दुखायला लागले. फार वेदना होत असता त्यांनी बाबांचा एकसारखा धावा केला, म्हणजे बाबांचं नामस्मरण केलं, त्यांना आठवलं. तेव्हा बाबांनी त्या वेदना आपल्या स्वतःच्या डोळ्यावर घेऊन नूलकरांचा तो डोळ्याचा दुखण्याचा त्रास बरा केला. शिर्डीत असतानाच लवकरच इसवी सन 1911च्या सुरुवातीला नूलकरांना मृत्यू आला. म्हणजे शिर्डीत आल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी धार्मिक पठण चालू होते आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे बाबांचे चरणतीर्थही आणून त्यांना पाजले होते लोकांनी. साईंच्या पायाचं तीर्थ प्यावं बा अशी त्यांची इच्छा असणार, ते पूर्ण झालं होतं. बाबांचे ध्यान लावून त्या स्थितीत त्यांनी प्राण सोडला नूलकरांनी. त्यांच्या मृत्यूनंतर बाबा म्हणाले की तात्यासाहेब नूलकर आपल्या सर्वांच्या आधी गेला. माझ्या आज्ञेप्रमाणे तो इथे शिर्डीत राहिला आणि त्याने आयुष्याचे ध्येय गाठले. त्याला पुनर्जन्म नाही, असं साईबाबा लोकांना म्हणाले. धन्य भक्त श्रेष्ठ मेघा, की ज्याने शेवटी भजन करत करत शिर्डीतच देहत्याग केला. मेघाला जेव्हा मृत्यू आला तेव्हा त्याच्या उत्तरक्रियेचा मान आणि बाबांचा भक्ताबद्दलचा स्नेह पहा, म्हणजे प्रेम पहा. मेघा तर आधीच कृतकृत्य होता. गावकरी लोक सर्व भक्तांना घेऊन स्मशान यात्रेला गेले असताना बाबा देखील स्मशानात गेले जेव्हा मेघा वारला होता तेव्हा, आणि त्यांनी मेघाच्या देहावर फुले वाहिली साईंनी स्वतः. नंतर प्रेतसंस्कार झाल्यावर मायामोहात सापडलेल्या माणसाप्रमाणे शोकाकुल होऊन साईबाबांच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांनी आपल्या हातांनी मेघाचे ते प्रेत फुलांनी आच्छादले, म्हणजे सजवले, आणि करुण स्वराने म्हणजे अतिशय दुःखाने दुःख करत साईबाबा परत फिरले, माघारी आले. मानवाचा उद्धार करणारे संत पुष्कळ पाहिले, परंतु साईबाबांचा महिमा किती म्हणून वर्णावा. वाघासारखा क्रूर रानटी प्राणी, तो काय मनुष्यासारखा ज्ञानी असतो का? परंतु तो वाघही त्यांच्या चरणी, साईंच्या चरणी लागला, म्हणजे साईंना शरण आला, नतमस्तक झाला. खरोखरच बाबांची करणी अपूर्व असते. या अर्थाची एक सुंदर कथा नीट लक्ष देऊन ऐका. वाघाची गोष्ट म्हणजे बाबांची व्यापकता आणि सर्वांविषयी समचित्तता, म्हणजे समान भावनेने सगळ्यांना पाहणारे, आपल्या भक्तांना पाहणारे असे ते साई आहेत हे कळून येईल. शिर्डीत एकदा चमत्कार झाला.
बाबांच्या निर्याणाला म्हणजे बाबांचा हा देह सोडून जाण्याचा आधी 7 दिवस आधी एक बैलांची गाडी आली, म्हणजे बैलगाडी समजू, आणि मशिदीच्या दारात उभी राहिली. त्यावर मागच्या बाजूला गळ्यातील साखळदंडाने भक्कम बांधलेला आणि अक्राळ विक्राळ भयंकर तोंड असलेला एक प्रचंड वाघ होता त्या बैलगाडीमध्ये. त्याला काही रोगाची पीडा झाली होती. दरवेशी उपाय करून थकले होते. दरवेशी म्हणजे असे माणसं जे अस्वल, माकड इत्यादी प्राण्यांना पकडून त्यांच्यासोबत खेळ खेळून, म्हणजे त्यांना नाचणं गाणं लोकांसमोर त्या प्राण्यांचं दाखवून, दारोदारी दाखवून रस्त्यावर वगैरे पैसे कमावणारी बहुधा एक जात आहे, म्हणजे एक समाजच आहे दरवेशी समाज. तर ते दरवेशी लोक जे अस्वल माकडं घेऊन फिरतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात त्यांचे करामतीचे खेळ दाखवून त्या प्राण्यांचे, तर ते थकले, कारण त्यांचा हा वाघ होता आणि तो आजारी होता. आणि संतांच्या दर्शनाला त्याला नेण्याचा शेवटचा उपाय त्या दरवेशांच्या मनाला पटला. ते दरवेशी 3 होते आणि हा वाघ त्यांच्या उपजीविकेचे साधन होता. म्हणजे ते 3 जण या वाघाच्या करामती लोकांसमोर करून दाखवल्यावर जे पैसे मिळायचे त्या पैशावरच यांचं उदरनिर्वाह जीवनयापन चालू होतं. म्हणजे वाघ त्यांचं साधन होता जगण्याचं. गावोगावी खेळ करून या वाघाचे ते आपला चरितार्थ चालवत असत. त्या बाजूला फिरता फिरता म्हणजे शिर्डीच्या जवळ बाबांची लीला या दरवेशांच्या कानी पडली आणि ते म्हणाले की चला साईंचे दर्शन घेऊया आणि वाघालाही तेथे नेऊया. त्यांचे चरण जणू काय चिंतामणी आहेत. अष्टसिद्धी त्यांच्या पायी लोटांगण घालतात. साईंच्या नवनिधी म्हणजे 9 प्रकारच्या ज्या निधी आहेत त्यांच्या पुढे जमिनीवर लोळतात आणि त्यांचे चरण तीर्थ घेतात. अशा या साईबाबांच्या पायी मस्तक ठेवू आणि वाघासाठी दुआ मागूया, म्हणजे प्रार्थना करूया. संतांच्या आशीर्वचनांनी सगळ्यांचेच कल्याण होईल असा त्यांनी विचार केला. असं म्हणून या हेतूने दरवेशांनी वाघाला गाडीतून उतरवलं आणि साखळदंडाने त्याला घट्ट धरून ते मशिदीच्या दारात वाट पाहत उभे राहिले. आधीच तो वाघ मोठा, भयानक आणि क्रूर, त्यातून रोगाने पिडलेला होता, म्हणून तो अत्यंत अस्वस्थ होता. बाबांजवळ बसलेले सगळे भक्तजन आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले, त्या वाघाकडे. मग त्या दरवेशांनी, त्या 3घांनी त्या वाघाची सर्व परिस्थिती बाबांच्या कानावर घातली आणि त्यांची संमती, परमिशन मिळवून ते दारापाशी परत आले. वाघाचा साखळदंड पक्का आवळून तो पळून जाणार नाही असे त्यांनी व्यवस्था केली आणि मग त्या वाघाला सांभाळून साईंसमोर त्यांनी नेलं. मशिदीच्या पायरीपाशी येताच, जिथे साई बसलेले आहेत त्या पायरीजवळ येताच अत्यंत तेजोमय अशा साईंना पाहून कसा कोण जाणे तो वाघ मनात दचकला आणि अति आदराने त्याने मान खाली घातली. नंतर पायरीवर चढताच आणखी काय चमत्कार झाला पहा. एकमेकांची नजरानजर होताच वाघाने बाबांकडे प्रेमपूर्वक लक्ष लावून पाहिले आणि लगेच शेपटाचा गोंडा फुलवला, म्हणजे मानवंदना दिली. मग 3 वेळा तो जमिनीवर आपटला त्याच्या शेपटीचा गोंडा आणि आपला देह साईचरणी ठेवून तो विकळ म्हणजे विव्हळ आणि निश्चेष्ट म्हणजे चेतनाहीन होऊन पडला. म्हणजे वाघाने एकदाच डरकाळी फोडली आणि तात्काळ तो साईंसमोर डोकं ठेवून तिथेच मरण पावला. अशा प्रकारे वाघ मेलेला पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. एका दृष्टीने दरवेशी दुःखी झाले, परंतु नंतर पुन्हा ते आनंदित दिसले की रोगाने पिडलेला आणि मरणाच्या दारी टेकलेला प्राणी निर्वाण पावला, म्हणजे सुटला वाव दुःखण्यातून. साधू संतांच्या दृष्टीसमोर प्राण गेला या वाघाचा तर मोठे पुण्य लाभते. कोणाचाही प्राण गेला तर मोठं पुण्य लाभतं. संतांसमोर आपला जीव गेला किंवा पुण्य तीर्थक्षेत्री गेला जीव, तर मग तो जीव जंतू, किडा किंवा वाघही असला तरी तो सर्व पापांपासून मुक्त झाला असं समजावं. काही मागच्या जन्माचा ऋणी म्हणजे कर्जदार असल्याने ऋण फेडून तो वाघ कर्जमुक्त झाला आणि साईचरणी त्याने आपला देह ठेवला, म्हणजे प्राण सोडला. खरोखरच दैवाची करणी अतर्क्य असते, म्हणजे न समजणारी असते नशिबाची करणी. संतांच्या पायी मस्तक ठेवून ज्या प्राण्याला मरण येईल त्याचा लगेच उद्धार होऊन जाईल, हीच त्याची जन्माची कमाई असेल. थोर भाग्याचा असल्याशिवाय का उगाच संतांच्या नजरेसमोर त्या वाघाचे शरीर पडले आणि त्याचा उद्धार झाला. साधूच्या दृष्टीसमोर देह ठेवला तर विष प्याल्यावर जसे त्याचे गोड अमृत व्हावे
तसे मोठे सुख प्राप्त होऊन जाते आणि मग मरणाचा हर्षही नसतो आणि दुःखही नसते. म्हणजे आपण न्यूट्रल असतो, समसमान. दृष्टीसमोर संतांचे चरण असताना ज्या प्राण्याला मरण येईल त्याचा देह धन्य आहे. तो देह कृष्णाला अर्पण झाला आणि त्या देहाला पुन्हा जन्म घेणे नाही, त्या आत्म्याला पुन्हा जन्म घेणे नाही. संतांच्या दृष्टीसमोर जे मरण ते मरण नाही आहे, ते तर वैकुंठातील सुख आहे. अशा त्या मरणाने मृत्यूलोक जिंकला आणि त्या वाघाला पुन्हा संसारातील दुःख नाहीत. संत पाहत असताना देहत्याग जे करतात त्यांना पुन्हा जन्म घेणे नाही. तेच त्यांच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त असते आणि तेच मोक्ष प्राप्त करतात. संतांच्या लौकिक देहाचे संपूर्ण अवलोकन करत असताना, म्हणजे अगदी नखाच्या टोकापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत सगळीकडे पाहत असताना जे देहाचे पडणे, म्हणजे जो प्राण सोडतो त्याला काय मरण म्हणावे, ते तर खरोखरच आपले उद्धार होणे आहे. पूर्वजन्मीचे भाकीत पाहू जाता, म्हणजे जी भविष्यवाणी केलेली आहे ते पाहता, कोणीतरी हा पुण्यवान जीव आपल्या विद्येचा अभिमान मिरवू जात असता कोणा हरीच्या भक्ताचा अपमान केल्यामुळे त्याच्या शापामुळे या वाघाच्या क्रूर योनीत जन्म पावला असावा आणि त्याच्याच उशापामुळे, ज्याच्याकडून शाप मिळाला आहे त्या शापाची तीव्रता कमी करण्यासाठी जे वचन बोललेलं आहे त्याला उशाप म्हणतात. तर म्हणजे उपाय एक प्रकारे शापापासून वाचण्याचा, सुटण्याचा. तर ते वचन संतांच्या चरणी लागला असावा त्या उशापामुळे हा वाघ. खरोखरच भक्तांची करणी म्हणजे आचरण, भक्तांचं वागणं वेगळंच असतं. मनाला वाटतं की उशाप मिळाल्यामुळे त्याला साईंचे दर्शन होऊन त्याचे पाप जळाले, सर्व बंधने तुटली, सर्व त्रास मिटला आणि त्याचा आपोआप उद्धार झाला. पूर्वींचे सद्भाग्य असल्याशिवाय कोठले संतदृष्टीपुढे मरण. त्या वाघाचे त्रिताप म्हणजे 3 प्रकारचे ताप, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असे दुःख, त्यांना म्हणतात त्रिताप. आणि त्रिपुटी म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रिया अशा संबंधाने परस्परांशी जोडल्या गेलेल्या तिघांचा समुदाय म्हणजे कर्ता, कर्म, क्रिया या त्रिपुटीत. आणि त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे त्रिताप, त्रिपुटी आणि त्रिगुण म्हणजे 3 प्रकारचे दुःख, 3 प्रकारचं कर्ता, कर्म, क्रिया असा संबंध आणि 3 प्रकारचे गुण यांचा नाश झाला त्या वाघाचा. त्या वाघाचे त्रिताप, त्रिपुटी आणि त्रिगुण यांचा नाश होऊन तो वाघ रूप गुण रहित, म्हणजे ज्याला रूप नाही आहे आणि गुण नाही आहे, म्हणजे तो त्या पलीकडचा आहे, कोणत्याही रूपाचा निराकार आहे, निरूप आहे, अशा त्या परब्रह्मात एकरूप झाला त्या वाघाचा आत्मा. अशा पूर्वकर्माच्या अनुरोधाने म्हणजे मागच्या जन्मीच्या त्याच्या कर्माने त्याचा या क्रूर देहाशी, वाघाच्या देहाशी स्वतःचा त्या आत्म्याचा संबंध सुटला आणि लोखंडी साखळदंडांचे बंधनही तुटले. असा हा एक ईश्वराचा नियम आहे. पूर्वकर्मानुसार जीवाला म्हणजे आत्म्याला या जन्मात सुख किंवा दुःख मिळत असते. साधूंच्या चरणांशिवाय दुसरीकडे कोठे उद्धार गती मिळेल, ती या वाघाला मिळाली. म्हणून ते दरवेळी त्याचे जे मालक होते ते मनात प्रसन्न झाले. परंतु वाघ त्यांच्या उपजीविकेचे, जगण्याचे साधन होता. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे पोषण होत होते. म्हणून त्या वाघाला मरण आल्याने त्या दरवेशांचे चेहरे दुःखी झाले. दरवेशांनी महाराजांना, साईंना विचारलं की आता आम्ही पुढं काय करावं, याचे प्रेत पुरण्याचा संस्कार कसा करावा, कृपा करून त्याला आपल्या हाताने सद्गती द्या. त्यावर साई महाराज म्हणाले की वाईट वाटून घेऊ नका, त्याचे मरण इथेच होते. तो मोठा पुण्यशाली होता आणि त्याला मोठे सुख प्राप्त झाले आहे. त्या तक्क्याच्या म्हणजे फकीरांच्या विश्रांतीस्थानाच्या पलीकडे शंकराचे देऊळ आहे. तिकडे नेऊन त्याला नंदीच्या जवळ, तिथे जी नंदीची मूर्ती आहे त्याजवळ या वाघाच्या देहाला पुरून त्याचे संस्कार, अंतिम संस्कार करा. त्याला तिथे पुरल्यावर सद्गती लाभेल, कारण मंदिराजवळ आहे तो, नंदीजवळ. आणि तुमच्या हाताने तो ऋणमुक्त आणि बंधमुक्त होईल, म्हणजे तुमच्या कर्जातून तो मुक्त होईल तुम्ही पुरल्यामुळे.
गेल्या जन्मीचा तुमचा तो देणेदार होता. आपले ऋण फेडायला तो या जगात या जन्मात आलेला होता वाघ बनून, आणि म्हणून तो खरोखर तुमच्या बंधनात आजपर्यंत राहिला होता, असं साईबाबांनी त्यांना सांगितलं, त्या दरवेशांना, म्हणजे त्याच्या मालकांना, त्या वाघाच्या. मग दरवेशांनी त्या वाघाला उचलून शंकराच्या देवळापाशी नेला आणि नंदीच्या मागच्या बाजूला खड्ड्यात पुरला. असो, किती विलक्षण हा चमत्कार आहे. वाघ कसा काय हा तात्काळ मरण पावला जेव्हा साईंसमोर आणला. एवढाच प्रकार घडला असता तर त्याचा सर्वांना विसर पडला असता. परंतु या घटनेनंतर, वाघाच्या मरणानंतर, तेथून पुढे 7व्याच दिवशी साईबाबांनी स्वतःचा देह भूमीवर ठेवला. म्हणजे साईंनीही देह अवतार संपवला. म्हणून ही आठवण पुन्हा पुन्हा मनात उचंबळून येते, असं हेमाडपंत लेखक म्हणतायत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दर्शन महिमा नावाचा 31वा अध्याय संपूर्ण झाला, समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असतो. शुभम भवतु. ओम साईराम.